हॅलो, गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, कशा आहात? मस्त ना. मी अमृता बसे, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. तर आज काय स्पेशल, आज मी घेतलेला एक छान असा कवळा लुसलुशीत हिरवागार दोडका. तर त्या दोडक्याच्या पूर्ण शिरा काढून घ्यायच्यात आपल्याला. तर शिरा तुम्ही सुरीने काढू शकता किंवा जसं तुम्हाला इझिली जमेन तसं तुम्ही काढू शकता. पूर्ण शिरा काढून घ्यायच्यात. नक्की एका दोडक्यापासून आपल्याला काय बनवायचं आहे ना, इंटरेस्टेड काहीतरी, पण नक्की काय बनवायचं. तर पूर्ण शिरा काढून घ्यायचा आणि छान असा दोडका दोन्ही बाजूने कट करून घ्यायचा. तुम्ही जेवढी हवी तेवढी तुम्हाला त्याच्यामध्ये ह्या रेसिपीमध्ये दोडके ॲड करू शकता. मी साहजिक आहे 3 ते 4 लोकांसाठीच भाजी करते आहे, जास्त करत नाही, म्हणून मी 2 दोडके घेतलेले. तर दोन्ही दोडके मी स्वच्छ आता धुवून घेणार आहे. तसंच इकडे मी मिक्सरचं भांडं घेतले. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेणार आहे. यामध्ये जिरंही तुम्ही टाकू शकता, जिरंही बारीक करून घेऊ शकता. आणि त्यानंतर इकडे मी आपले दोडक्याचे कट्स करून घेणार आहे. मोठे मोठे तुकडे असे दोडक्याचे भाग कापून घेणार आहे. तर दोडक्यापासून वेगवेगळा भरलेला दोडका, दोडक्याचा ठेचा, दोडक्याच्या तुकड्यांची एक सुकी भाजी, दोडक्याचे म्हणून त्या प्रकारे आपण भाजी करू शकतो. पण आज मी काय करते तर ते तुम्ही नक्कीच पहा. तर छान अशा फोडी करून घेतल्या आणि त्या आपल्याकडं बोलतात ना, हळद फोडायला जे गोटे असतात ठेचायला, किंवा पाटा वरवंट्याचं ते वरवंटा असला तरी चालेल, किंवा तुम्ही खलबत्त्याचं जर तुमच्याकडं जाड असा असेल तर त्याच्यामध्येही तुम्ही असं ठेचून घेऊ शकता. साहजिक आहे मी दोडका ठेचते म्हणजे तुमच्या लक्षात आलंच असेल मी काय बनवते. तर हो, मी बनवते आज दोडक्याचा ठेचा. तर अशा पद्धतीने तुम्ही कधी दोडक्याचा ठेचा खाल्ला आहे का, बनवला आहे का, हे नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एक लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा आपण अशा नवीन व्हिडिओसोबत, नवीन रेसिपीसोबत भेटतच राहूया. तर छान असा सगळ्या दोडक्याचा मी ठेचा करून घेतलेला आहे. आता हा ठेचा नक्की काय करायचा तर तुम्ही यामध्ये मी नंतर धुतलेला आहे, पण ऑप्शनली तुम्ही सर्वांनी दोडके हे शिरा काढल्यानंतरच धुवून घेत जा. नंतरनी धुवू नका, बिकॉज जी काही चव आहे ती त्याची उतरते पाण्यामध्ये, त्यामुळे ते नंतरनी धुणं हे चुकीचंच आहे तसं. तर पण मी धुतला आहे, तुम्ही तसं करू नका. आधीच दोडके स्वच्छ धुवून घेत जा शिरा काढल्यानंतर. आणि छान असं निथळून घ्यायचं पाण्यातनं काढून. आणि मग त्यानंतर काय करायचं, कढई घ्यायची. कढईमध्ये तेल घालायचं. तेल छान असं तापून द्यायचं आहे. तेल तापल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे जिरं घालायचं आहे. जिरं तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरी, मोहरी, कढीपत्ता सर्वच ॲड करून घ्यायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे. तर कढीपत्त्यालाही छान असा तडका बसला की आपल्याला जे हिरव्या मिरचीचं आणि लसणाचं वाटण आहे ते घालायचे. हो, मी मगाशी म्हटलं होतं जिरं तुम्ही हिरवी मिरची, लसूण आणि जिरं असं वाटूनही घेऊ शकता आणि वरूनही टाकू शकता. सहसा याच्यामध्ये मी जिरं हे वाटून नाही घेतलेलं, वरूनच ॲड केलेलं आहे तेलामध्ये तडकण्यासाठी. तर तुम्ही वाटूनही घेऊ शकता, त्याची चव खूप छान लागते. आणि हे मिश्रण छान असं बारीक माहीम एकदम वाटून घ्यायचं, कारण की मिरची आबडधोबड नाही ठेवायची ठेच्यासाठी, आणि आबडधोबड असली तरी छान लागते. ते परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये ॲड करायची आहे ती म्हणजे भिजवलेली हरभरा डाळ. तर हो, मी हरभरा डाळ ॲड करते आहे आणि ही मी 15 ते 20 मिनटं आधी भिजत ठेवली होती. पण 15 ते 20 मिनिट ठेवायची, पण ती कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे, डायरेक्टली थंड पाण्यामध्ये ठेवायची नाही. आणि त्यामध्ये टाकायची हळदी पावडर, मीठ आणि शेंगदाण्याचा कूट. आणि तसंच तुम्हाला जर आवडत असेल तर धना पावडर, मटण मसाला, जे तुम्हाला जर वेगळी चव टेस्ट द्यायची असेल तर तसे मसाले तुम्ही ॲड करू शकता. मी याच्यामध्ये दुसरे काही नाही, पण एक मटण मसाला, हळदी पावडर आणि धना पावडर असे मसाले ॲड केलेले. छान असं परतून घ्यायचं आणि जो आपला दोडक्याचा ठेचा होता तो त्याच्यामध्ये टाकून द्यायचा. आणि मग मस्त असं इकडनं तिकडनं अलटीपलटी करून छान त्याला फ्राय करून घ्यायचं आणि 5 ते 10 मिनटासाठी त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं. आणि मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुमच्याही घरी दोडक्याचा ठेचा बनतो का हे मला नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय हे आवर्जून सांगा. व्हिडिओला आवडतो नाही आवडतो तरी सांगा. एक कमेंट करून मला आवर्जून सांगा. चॅनलवरती कोणीही नवीन असेल तर बेल आयकॉनवरती प्रेस करून सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि वरून ॲड केला आहे शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याचा कूट जास्त बारीकही करायचा नाही, जास्त मोठाही घ्यायचा नाही, एकदम मध्यम आकाराचा आबडधोबड म्हणतो ना आपण, भसरट असा घ्यायचा आहे.
आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि झाकण ठेवून द्यायचे। झाकण म्हणजे जास्त काळासाठी ठेवायचं नाही, मोजून 5 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचे आणि एक वाफेवरती आपला असा दोडक्याचा ठेचा रेडी होतो। अशा पद्धतीचा दोडक्याचा ठेचा खाऊन पहा, नक्कीच तुम्हाला शेतातली आठवण येईल। आणि शेतात साहजिक आहे जुन्या लोकांचं हिरवी मिरची आणि दोडक्याचा ठेचा, कांद्याची मिरची, लसणाची मिरची हे खूप छान अशा रेसिपी आहेत। भरलेलं वांगं, अशा नवीन नवीन व्हिडिओसोबत रेसिपींसोबत आपण भेटत राहूया। पण आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटते हे आवर्जून सांगा। तर पाहू शकता आपला दोडक्याचा ठेचा पाणी त्याच्यामधलं आटून गेल्याच्यानंतर किती छान दिसतोय। जेवढाच दिसायला छान आहे तेवढाच खायलाही खूप चवदार आणि अप्रतिम येतो। तुम्ही नक्की करून पहा आणि कशी झाली आजची व्हिडिओ हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। दिसतोय ना छान असा हिरवागार दोडक्याचा ठेचा। पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत। बाय।